तयार होतो आहे मेळघाटातील रानआवळ्याचा च्यवनप्राश. मेळघाटात चिखलदरालगत शहापूर येथील स्फूर्ती क्लस्टर ह्या ठिकाणी पहिल्यांदाच रानआवळ्यापासून च्यवनप्राश बनतोय. चिखलदरा, शहापूर, आलाडोह या परिसरातील जंगल भागात मोठ्या प्रमाणात रानआवळा सापडतो. आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय पोषक असणाऱ्या रानआवळ्याचं हे च्यवनप्राश आरोग्यदायी असून ह्या भागातील आदिवासी महिलांना रोजगाराचं नवं साधन ठरणारा. जे च्यवनप्राशचं मेन कंटेंट राहते आवळा, तर हा तुम्ही आवळा बघू शकता. हा लहान आवळा आहे. हा जंगलातून जमा केलेला, मेळघाटातल्या जंगलातून जमा केलेला आवळा आहे. या आवळ्याचं वैशिष्ट्य असं, याच्यात पल्प कमी असून फायबर जास्त आहे आणि हाच फायबरमुळे च्यवनप्राशला तो घट्टपणा येईल आणि तो लॉंगिटिव्हिटी त्याची जास्त राहील, खराब नाही होणार. आणि आपण हा आवळा जेव्हा जमा करतो तर हा डाग न लागलेला आवळा, म्हणजे आपण झाडाखाली जाळी लावली आहे त्याच्यावरून जमा केलेला आवळा आहे. हा खाली पडलेला आवळा नाही आहे. हां, त्यामुळे याच्यात पौष्टिक तत्व जास्त आहे आणि हा खराबही लवकर नाही होणार. आणि ठीक आहे, आवळ्यामध्ये च्यवनप्राश बनवताना याच्यात आपण 35 जडीबुटी टाकल्या आहेत. 35 जडीबुटी म्हणजे त्याच्यात दशमूल, अश्वगंधा, शतावरी, आवळा, गिलोय, पुष्करमूळ, जीवंती, अगारू, बला, कचूर, नागरमोथा आणि पुनर्नवा अशा कंटेंट याच्यात आहे. याच्या व्यतिरिक्त पण हे सर्व झाल्यानंतर आपण याच्यात खंड शर्करा, म्हणजे ही जाड शर्करा आहे, हे शर्करा हे टाकू. आणि त्यानंतर जे वास येतो आपल्याला च्यवनप्राशचा, ते प्रक्षेप द्रव्य म्हणून एक वेगळं संसाधन आम्ही जमा करून ठेवलं आहे. दालचिनी, त्व, केला, पत्र हे सर्व गोष्टी आहेत, त्या आपण हे सर्व प्रोसेस झाल्यावर करू. तर मेनली आपण पहिले हा काढा बनवणार आहोत. हा काढा बनवल्यानंतर याला गाळणार आहोत. इथे आपण गाळल्यानंतर त्या काढ्यात आपण आवळे उकडणार आहोत आणि त्यानंतरची प्रोसेस आपण करणार आहोत. पूर्ण आज 2 दिवस लागतील, मोठी प्रोसेस राहील. तर याचा फायदा असा म्हणजे की जनरली आवळा हा येतो थंडीच्या दिवसात येतो आणि थंडीच्या दिवसात येणारे आजार, सर्दी, खोकला, ताप, वाताचे आजार हे या आवळ्याच्या च्यवनप्राशने कमी होतात. आणि हा आपण होल वर्ष, म्हणजे पूर्ण वर्ष घेऊ शकतो. असं हा एक सीझन लिमिटेड असं राहणार नाही. याच्याने जर आपण घेत राहिलो तर एक स्टडी आहे, त्याच्यात असं झालं आहे की माणसाचे WBC याच्यामुळे वाढले आहेत, है ना. असं आहे. आणि आता हा आवळा म्हणजे इथे आला कसा, तर जमा करण्यासाठी इथल्या लोकल महिला आहेत त्यांना रोजगार मिळायला पाहिजे, म्हणून आपण त्यांना घरी जे पण आहेत त्यांच्या झाडावर, म्हणजे त्यांच्या परिसरात जिथे पण आवळा त्यांना भेटत आहे त्यांना आपण जाळ्या प्रोव्हाइड केल्या आहे आणि ते त्या जाळ्यांवरून आवळा जमा करून आपल्याला आणून देत आहे. याच्याने एक रोजगाराचं माध्यम तयार झालेलं आहे. आणि आता हा विकायचं पण जर आहे तर त्यांच्याच थ्रू विकल्या जावं अशी आमची इच्छा आहे. आपण या ठिकाणी म्हणजे मेळघाटातील जो रानआवळा आहे, रानआवळ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी च्यवनप्राश तयार करत आहोत. आणि हिवाळ्याचे दिवस आहे, सर्दी, खोकला वगैरे वेगवेगळे, आणि त्याच्यासाठी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण म्हणून हा रानआवळ्याचा आपला च्यवनप्राश आपण तयार करत आहोत. हा गीर गाईच्या तुपामध्ये आणि वेगवेगळ्या जडीबुटी, जे डॉक्टर सुमिरत भालेराव यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण त्या जडीबुटी एकत्रित करून त्या माध्यमातून आज आपल्याकडे स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी सुमारे 600 महिला जुळलेल्या आहेत. पण त्या महिलांना रोजगार कसा वेगवेगळ्या माध्यमातून मिळावा. पण या ठिकाणी मेळघाटात येणारा जांभूळ, बेडा, एरडा, आवळा, तर त्या आवळ्यापासून मग कशा प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते. तर आमच्या महिलांनी काही यमगिरीच्या माध्यमातून आवळ्यावर प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर त्याशिवाय आज रोजी आम्ही यांना म्हणजे उत्पन्न तर होतं, हे आपल्या महिला प्रत्येकजण आपल्या घरात वेगवेगळं वस्तू तयार करतात, पण त्याची विक्री व्यवस्थापन व्हावं म्हणून आपण आज रोजी वन विभागाच्या गार्डनमध्ये एक आउटलेट तयार करून दिलेलं आहे, एक जिप्सी स्टँडवरती तयार करून दिलेलं आहे निसर्ग पर्यटन संकुलावर, एक आपल्या मोथॅट या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक शहापूर, असे 4 ठिकाणी आमचे आज आउटलेट तयार झालेले आहेत. त्या ठिकाणी आता महिला मध,
विकतायत, त्यानंतर आवळ्याचे वेगवेगळे प्रोडक्ट विकतायत. परंतु त्यासाठी सर्वात गुणकारी म्हणून आम्ही हे आमला प्राश आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मागणी मिळेल अशी आमची म्हणजे अपेक्षा आहे. स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी महिलांकरिता आवळ्याच्या च्यवनप्राशद्वारे एक नवीन रोजगाराचं माध्यम खुलं होत आहे. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.